प्रत्येक सुवासिनी स्त्रिया भोगी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करतात. त्यासाठी या इतर रांगोळीने स्वस्तिक काढून स्वस्तिकची पूजा करून त्याच्यावरती पाठीवला लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे. दीप प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घेतली. स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. 2 खाऊच्या पानावरती तांदळाची अरास घालून गणपती बाप्पांची मूर्ती प्रस्थापित करून बाप्पांच्या मूर्तीची पूजा करून घेतलेली आहे. 5 ठिकाणी तांदळाची अरास घालून हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. प्रत्येक सुगडला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यामध्ये अक्षदा व्हायचे आहेत, तीळ व्हायचे आहेत, त्याचबरोबर तिळगुळ वाहून अशा प्रकारे सुगड आहेत ते प्रस्थापित करून घ्यायचे आहेत. या इथं वाटी घेतलेली आहे, त्याला देखील त्याच पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे. प्रत्येक सुगडमध्ये घेतलेला ववसा भरायचा आहे. ववशामध्ये वटाणा शेंगा, घेवडा शेंगा, हरभरा घेतलेला आहे, गाजर, बोरं, ज्वारीचे कणीस, गव्हाच्या ओंब्या, शेंगा घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे हा सर्व ववसा यामध्ये भरायचा आहे. हे सुगड पूजन आमच्याकडे भोगीच्या दिवशी केलं जातं. नैवेद्यामध्ये बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, त्याचबरोबर भोगीची भाजी भात, त्याचबरोबर तिळाचा गोड पदार्थ आहे. प्रत्येक सुवासिनी स्त्रिया भोगी